Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are learning very interesting topic, that is the meaning of the word move on. M-O-V, move, O-N, on, move on. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मूव ऑन, मूव ऑन या वर्डचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो आणि त्याच्या एक्झाम्पल सहित आणि त्याचा मराठीमध्ये काय मिनिंग होतो याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तर मूव ऑन म्हणजे काय मित्रांनो? मूव ऑन, M-O-V, मूव ऑन, O-N, ऑन. मूव ऑन म्हणजे पुढे जाणे किंवा भूतकाळात जे घडले आहे ते सगळे विसरून आपण भविष्याकडे पादाक्रांत करणे म्हणजे भविष्याकडे जाणे किंवा मागं झालेलं सगळं विसरून आपण पुढे जाणे. म्हणजे जीवनात आपण काही अशा गोष्टीमुळं आपलं जीवन तिथंच थांबलेलं असतं किंवा स्टॉप झालेलं असतं, तर ते सगळं विसरून आपण जीवनाच्या गतीला आपण त्या गतीबरोबर मूव ऑन म्हणजे पुढे पुढे गेलं पाहिजे. कारण या जगात थांबलेलं कुणीच नाही, अगदी पृथ्वी सुद्धा नाही. पृथ्वी सुद्धा 24 तास फिरते की नाही? स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते. ठीक आहे. किंवा घड्याळ घ्या, घड्याळ कधी थांबतं का? काय आराम करून एखादा तास मी झोपतो बाबा असं म्हणतं का घड्याळ? म्हणत नाही. म्हणूनच एक गाणं आहे बघा, थांबला तो संपला, सुनील गावस्करजी यांनी गायलेलं. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. हे जीवन हे एक क्रिकेट राजा आहे, क्रिकेटचा खेळ आहे. आपण जर थांबलो, कुणी जर थांबलं तर त्याचं जीवन तिथंच संपलं असं समजून जा. म्हणून जीवनामध्ये जे मागील घडलेलं आहे ते विसरून, कितीही भयावह असेल, कितीही दुःखद असेल, कितीही शोकांतिका असं असेल, ते सगळं विसरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे पुढे पादाक्रांत किंवा पुढे पुढे जायचं असतं. तिथंच थांबून चालत नाही, कारण जीवन कोणासाठीही कोणी थांबत नाही. आपल्याला एक कविता होती बघा, रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले, जन पळभड म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय. हे पहा, आपण जर म्हणजे आपलं जीवन संपलं तर लोक एक थोड्या वेळ हळहळ करतील, थोडस रडतील वगैरे, परंतु पुन्हा आणखी त्यांच्या जीवनाला ते चालू करणार आहेत. कुणीही आपली आठवण काढत बसणार नाही. रामकृष्ण सुद्धा येऊन गेले या पृथ्वीवर, परंतु कोण त्यांच्या आठवणीत राहिलंय का? जीवन पुढे 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 धावतच आहे. अगदी तसं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मूव ऑन केलं पाहिजे. म्हणजे मागील गोष्टी उकरत बसत किंवा मागील असं झालं तसं झालं म्हणून तोच पाडा गिरवत बसायचा नाही, तर आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं आहे, मूव ऑन करायचं आहे. किंवा एखाद्या रिलेशनशिप असते, मला माहिती आहे रिलेशनशिप म्हणजे काय, तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणजे बाहेर असतं बघा एकेकाचं, म्हणजे घरात लग्न केलेलं असून बायको घरात असून सुद्धा बाहेर काहीतरी असतं, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. तर त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद होतात, ब्रेकअप होतो आणि मग तो त्या दिशेला ती त्या दिशेला जाते. मग अजून हा मूव ऑन केलंच पाहिजे. यानं सुद्धा आपल्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या बायका मुलाकडे लक्ष दिले पाहिजे आणि जीवनात पुढे पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. तर मूव ऑन म्हणजे मागील झालेलं विसरून पुढे पुढे जाणे, याला मूव ऑन असे म्हणतात. आपण रेडिओवर एक गाणं ऐकलेलं असेल की त्या गाण्याची बोल आहेत बघा, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. ठीक आहे. तर ते गीताचे काय ओळी आहेत हे आता मी आपल्याला म्हणून दाखवतो.
जीवन गाणे गात चढावे, जीवन गाणे गात चढावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चढावे, जीवन गाणे गात चढावे. सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला, ललला 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 ललला. हृदयी हलतावर खाली, ताल मिळिया गाण्याला, तुमच्या माझ्या श्वासामधून आकारा यावी, जीवन गाणे गात चढावे, जीवन गाणे गात चढावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चढावे, जीवन गाणे गात चढावे. तर मित्रांनो, मूव ऑन या वर्डचा अर्थ आता आपणाला लक्षात आला असेल. मूव ऑन म्हणजे पुढे जाणे, म्हणजे झालं गेलं विसरून किंवा मागं जे झालेले ते सगळं विसरून पुढे जायचंय, किंवा जीवनात काही संकट आलेले असते, दुःख आलेले असते, त्याला मागं ठेवून आपण नव्यानं पुढे पुढे मूव ऑन करणं, तर त्याला मूव ऑन असे म्हणतात. ओके, आता काही एक्झाम्पल स्टडी करूया जेणेकरून आपल्याला इंग्रजी भाषा रचनेमध्ये मूव ऑन या वर्डचा कसा उपयोग केला जातो हे पाहण्यात येईल. फॉर एक्झाम्पल, द टाइम हॅज कम फॉर अस टू मूव ऑन. हा आता वेळ आलेली आहे आपल्यासाठी की पुढे जाण्याची, मूव ऑन होण्याची. कारण आता तेच तेच रडगाणं गात बसायची वेळ नाहीये, तर काहीतरी मूव ऑन करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यासारखं. द टाइम हॅज कम फॉर अस, आता आपणासाठी एक वेळ आलेली आहे टू मूव ऑन, पुढे जाण्याची. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, डोंट हाल्ट हिअर, मूव ऑन. डोंट हाल्ट हिअर, इकडे इथंच रेंगाळू नकोस, पुढे चल, इथंच अडखळू नकोस, पुढे चल असं म्हटल्यासारखं. तिसरं एक्झाम्पल, द गव्हर्नमेंट ओंट मूव ऑन दिस इश्यू. तर सरकारला हा इश्यू पुढे सरकू द्यायचाच नाही. द गव्हर्नमेंट ओंट मूव ऑन दिस इश्यू, हा इश्यू किंवा ही बाब पुढे सरकारला न्यायचीच नाही किंवा त्याच्यावर चर्चाच करायची नाही असं म्हटल्यासारखं. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे, वेन यू फिनिश, तू जेव्हा संपवशील, वेन यू फिनिश मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झरसाइज. हा एक्झरसाइज जेव्हा संपवशील त्यानंतर पुढे तुला दुसऱ्या एक्झरसाइजकडे जायचं आहे, नेक्स्ट एक्झरसाइजकडे किंवा दुसऱ्या सरावाकडे तयार व्हायचं आहे, दुसऱ्या सरावासाठी, दुसऱ्या तयारीसाठी तुला तयार असायचं आहे असं म्हटल्यासारखं. सो गाइज, आय होप ऑल ऑफ यू guys understand the proper meaning of move on and examples, that is sentence making, and this move on word is how useful in sentence making of English sentences. And I hope all of you guys understand this concept very well. Even if there is any type of difficulty, any type of problem, or any type of conclusion about this topic or any type topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 100 and excuse me 101%. Okay, and guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button. You have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option, and beside the subscribe button you will get a bell icon. You just press that bell icon, then you will get
daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, I hope all of you guys are understand this topic very well. If you like my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.